घरात भांडण होतं. सासरचे लोक मुलीला म्हणतात, तुझे कपडे उचल आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. पण लक्षात ठेव, अंगावरचे दागिने आणि लॉकर मधले दागिने इथेच राहतील. यावर तुझा काही एक अधिकार नाही. आणि ती बिचारी मुलगी रडत रिकाम्या हाताने घराबाहेर पडते. हे चित्र आपल्या समाजात नवीन नाहीये. पण तुम्हाला हे माहित आहे का की या मुलीला घराबाहेर काढणारे सासरचे लोक आणि स्वतः ती मुलगी या दोघांनाही भारताचा एक अतिशय महत्त्वाचा कायदा माहीतच नाहीये. आणि आज आपण बोलणार आहोत यावरच, स्त्रीधन बद्दल, जे 90% महिलांना माहीतच नाहीये. चला तर मग आज याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहता आय लव्ह नगर न्यूज. भारतात लग्नाच्या वेळी मुलीला हुंडा देणं हा कायदेशीर गुन्हा आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण लग्नात मुलीला जे काही मिळतं त्याला काय म्हणतात? कायदा त्याला स्त्रीधन मानतो. हिंदू वारसा कायदा 1956 म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट सेक्शन 14 नुसार स्त्रीधनावर केवळ आणि केवळ त्या महिलेचा संपूर्ण मालकी हक्क असतो. अनेकदा सासरच्या लोकांना वाटतं की लग्नात मिळालेले दागिने किंवा वस्तू ही कुटुंबाची संपत्ती आहे. पण सुप्रीम कोर्टानं आपल्या एका ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केलंय की स्त्रीधनावर पती किंवा त्याच्या कुटुंबियांचा कोणताही हक्क नसतो. अगदी आपत्कालीन परिस्थितीत जर पतीने ते दागिने वापरले तर ते त्याला नंतर पत्नीला परत करावेच लागतात. आता येतो तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्त्रीधनात नक्की येतं तरी काय काय? बऱ्याच महिलांना वाटतं की फक्त सोन्याचे दागिने म्हणजे स्त्रीधन आहे, पण कायद्याची व्याख्या खूप मोठी आहे. स्त्रीधनात समाविष्ट असणाऱ्या गोष्टी म्हणजे लग्नापूर्वी, लग्नात आणि बाळंतपणात मुलीला माहेरून आणि सासरून मिळालेले सर्व सोन्या चांदीचे दागिने, तिला भेट म्हणून मिळालेले कपडे, मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम, आणि लग्नानंतर तिच्या नावाने घेतलेली कोणतीही मालमत्ता किंवा शेअर्स. थोडक्यात सांगायचं तर मुलीला तिच्या हक्काने मिळालेली प्रत्येक लहान मोठी वस्तू म्हणजे तिचं स्त्रीधनच आहे. जर एखादी महिला सासर सोडून जात असेल किंवा तिच्या घरात वाद असतील आणि तिचे सासरचे लोक तिचे स्त्रीधन देण्यास नकार देत असतील तर तो कायद्याने क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हे मानलं जाईल. भारतीय न्याय संहितेचे अंतर्गत पूर्वीचे IPC कलम 406 हे स्त्रीधन बळकावणाऱ्या पती किंवा सासरच्या लोकांविरुद्ध थेट FIR नोंदवता येऊ शकते आणि यामध्ये 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद देखील आहे. स्त्रीधन परत मिळवण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत देखील कोर्टामध्ये दाद मागता येते. आपल्या समाजात अजूनही महिलांना वाटतं की आपल्या हक्काचे दागिने किंवा हक्क मागणं म्हणजे नाती तोडणं किंवा घर उद्ध्वस्त केल्यासारखं. पण लक्षात ठेवा, कायद्याने दिलेला अधिकार माहिती असणं आणि तो गरजेच्या वेळी अंमलात आणणं हे फक्त अधिकार गाजवणं नाहीये, तर स्वतःचा आत्मसन्मान जपणं देखील आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.